नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अंडा राईस म्हणजेच अंडा भात. एकदम साध्या सोप्या पद्धतीने असं वेगळं काहीतरी खाऊ वाटत असेल, कमी भूक असेल तर तुम्ही असा हा अंडा भात करू शकता. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ती. तर मी ह्याला जास्त काही असे मसाले वापरलेले नाही आहेत, एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे. तर मग चला तर आपण पाहूया हा कसा केला ते. तर इथे ना मी बासमती तांदूळ शिजवून घेतलेला आहे, कारण याच्यासाठी ना ज्याचा मोकळा भात होतो असा तांदूळ घ्या तुम्ही, बासमती किंवा कोलम, किंवा तुमच्याकडे जर शिल्लक असेल भात सकाळचा तर तुम्ही तोच जरी वापरला तरी चालतं आहे. पण मी ना थंड करायला ठेवला होता बासमती तांदूळ. 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी टाकायचं म्हणजे चिकट होत नाही. आणि त्यात शिजताना मीठ आणि थोडंसं तूप पण टाकायचं म्हणजे तो मोकळा होतो. थोडंसं लिंबू पण पिळायचं म्हणजे भात आपला मोकळा होतो चांगला. तर मस्त शिजून थंड करून घेतला आहे हा भात. परत इथं अंडे घेतले, तर परत मसाले घेतले, तर लाल तिखट, धने जिऱ्याची पूड, गरम मसाला, मीठ आणि ही ना तरी पावडर घेतलेली आहे भाताला टाकण्यासाठी. आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतली, लसूण अद्रकची पेस्ट घेतली, कढईत तेल ना कढईला सर्व बाजूने तेल लावून घेतलं म्हणजे आपली अंडी जर टाकली का नाही तर ती चिटकून येईल नंतर, म्हणून आपल्या कढईला असं साईडने भाजते म्हणून कढईला चांगली आधीच तेल लावून घेतलं आणि नंतर गरम करायला ठेवली. तर आता आपली ही सर्व तयारी झालेली आहे. तर आता आपण अंडे ना फोडून घेऊया बाउलमध्ये, तर झटपट होण्यासाठी. तर मी काय केलं, माझ्याकडून एक चूक झाली, मी तरी पावडर वरून टाकण्यासाठी भाताला घेतली होती, पण मी गडबडीत ना उशीर झाला होता त्यामुळे ह्याच्यातच टाकलं. अंड्यामध्ये फक्त लाल तिखट टाकायचं होतं, ते तरी पावडर पण टाकली मी त्याच्यातच. आणि त्याच्यामुळे परत मला वरून दुसरी तरी पावडर टाकावी लागली नंतर भाताला कलर येण्यासाठी. आणि लिंबू पण इथं घ्यायचं विसरलं माझ्याकडून, नंतर शेवटला लिंबू पण पिळले मी. आपल्या राईसवर खूप छान लागतो तसं लिंबू पिळल्यास पण. तर आता अंडे फोडून ते मिक्स करून घेते. आणि आपले हे आपलं एक प्रकारची भुर्जी कसं करतो आपण त्या प्रकारे करायचं. मग त्याला पण चव यावी म्हणून याच्यातच तिखट, मीठ आणि मसाले टाकून घ्यायचे. आणि भाताला वरून कलर येण्यासाठी फक्त बिडगी मिरची पावडरच नाही जी तरीसाठी कमी तिखटाची, फक्त कलर यावा आपल्या राईसला, ती टाकायची होती, पण ती पण मी याच्यातच टाकली चुकून. तर आता हे मिक्स करून घेते आणि याच्यात हे मसाले टाकते. तर मीठ, लाल तिखट, धने जिऱ्याची पूड आणि गरम मसाला एवढंच टाकायचं होतं. मी तरी ची पावडर पण टाकली याच्यात चुकून. आणि चांगलं मिक्स करून घेते. तर आपलं तेल गरम झाले, आता आपण याच्यात कांदा टाकू. थोडं आता ना आपण भात शिजताना पण त्यात मीठ टाकलेलं होतं. परत आपण अंड्यामध्ये पण मिक्स करताना त्यात मीठ टाकले. मग त्याच्यामुळं आपल्याला फक्त कांदा टोमॅटोला जेवढं हवं आहे ना तेवढंच मीठ टाकायचं, नाही तर मिठाचं प्रमाण जास्त होईल. मग मी कांदा टोमॅटोच्या हिशोबाने तेवढंच मीठ टाकते फक्त. आता थोडा कच्चेपणा गेला आपल्या कांद्याचा की त्याच्यात टोमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून आणि ते पण चांगलं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतू. तर चांगलं परतलं आहे. आता आपण याच्याचे अंडं फेटून घेतलं आहे का आपलं मसाले टाकून, ते अंडं टाकूया. आपण एक प्रकारे भुर्जी कशी करतो तसं सेम करायचं आणि ह्याला सतत हलवीत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत आणि एकदम मोकळं सुटसुटीत होतं ते चांगलं शिजल्यानंतर. गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवली तरी चालेल, जास्त फास्ट जर ठेवली तर चिटकतं ते खाली. तर आपली चांगली झाले आता मोकळे एकदम. ते आपण गाठी काय झाले ते फोडून घेऊ. आणखीन 1-2 मिनिट परतू याला.
आणि आता ना आपण याच्यात आपण जो आपलं शिजवून घेतलेला भात आहे तो भात घालूया याच्यात. चांगला मिक्स करून घेऊ. आणि आपण आता याच्यात तरी पावडर म्हणजे आपली बेडगी मिरची टाकूया. ती तिखट कमी असते, फक्त कलर यावा आपल्या पांढरा राईस जो दिसते का त्याला लाल दिसावा तो म्हणून. आणि कोथिंबीर पण टाकू थोडी, आणि लिंबू पण पिळू, नंतर खाली उतरल्यानंतर लिंबू पिळू आपण. चांगलं मिक्स करून घेऊ. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला अंडा राईस तयार झालेला आहे. तर मग कशी वाटली ही पद्धत ते नक्की सांगा. आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की असा अंडा राईस करून पहा, खूप छान होतो. तर मी आता लिंबू पिळते शेवट.